लग्नानंतर चॅलेंजेस फेस करायला रेडी आहे मी. लहानपणापासून माझं ड्रीम होतं. सो मी मोरपंखी सांगितली होती, पण आमच्या ननंदबाईंनी रेड आणली आणि ती खूप छान दिसत होती. इथे जरतारीमध्ये आपल्याला जे पाहिजे तेच मिळते. म्हणून म्हणलं आपला दीदीचा पण बस्ता इथंच झाला पाहिजे. आज एक फॅमिली जरतारीला बस्त्यासाठी आली आहे. तर चला आपण बघूया काय गंमत जम्मत चालू आहे. किती एक्साइटेड आहात तुम्ही तुमच्या लग्नासाठी? मी खूप एक्सायटेड आहे आणि मला लग्नाची शॉपिंग लहानपणापासून माझं ड्रीम होतं. सो कलर आणि इथं शेड्स इतके छान आहेत की मी सॅटिस्फाईड आहे. मी व्हेरी सॅटिस्फाईड. तुम्हाला किती स्ट्रेस आहे लग्नाचा? स्ट्रेस नाही आहे ॲक्च्युली. माझे फ्रेंड आहेत हे स्कूल फ्रेंड. सो ही इज कम्फर्टेबल. तुम्हाला तुमच्या नवरदेवाचा साडीबद्दलचा चॉईस कसा वाटला? हो, आमची सिमिलर चॉईस आहे आणि सेम चॉईस आहे. तुम्हाला कोणती साडी आवडली होती आणि ती सिलेक्ट झाली का? विधीची आणि संध्याकाळची रिसेप्शन. नवरी मुलीच आणि तुमचं नातं काय? मी ब्राईडची सिस्टर आहे. सो माझा बस्ता इथेच झाला होता आणि इथले कलेक्शन इतकं सुंदर आहे. तुमच्या लग्नाच्या कलेक्शनमध्ये आणि आत्ताच्या कलेक्शनमध्ये किती फरक आहे? खूप डिफरन्स आहे. म्हणजे आत्ता खरं ॲक्च्युली वेगळे पॅटर्न्स आलेत. मला 1.5 वर्ष झालं लग्नाला. आत्ता पॅटर्न्स भरपूर छान आलेत. अजून अपग्रेड झालं आहे आणि कलर्स पण खूप सुंदर आलेत. पूर्वीचे लग्नविधी आणि आत्ताचे लग्नविधी याच्यामध्ये काय फरक आहे? आधी फक्त काय आपलं लक्ष सवाष्ण, बांगड्या भरणं, हळद, साखरपुडा, लग्न हेच फक्त. आता म्हणजे वेगवेगळं होतंय आणि त्याच्यात पण आपल्याला आनंद मिळतोय. त्यामुळं सगळं करायला आवडतंय. लग्न बस्त्याची शॉपिंग कधी सुरू केली पाहिजे? जेवढी किती आधी केलं तरी वेळ कमीच पडतोय. तुमच्या लग्नात तुम्ही कोणत्या कलरची साडी घातली होती? माझ्या साडीचा रंग रेड होता, बनारसी होती आणि माझी इच्छा होती की माझ्या मुलीने सुद्धा तिच्या लग्नात रेड कलरची साडी घालावी. तर ती जरदारीमध्ये मिळाली आणि खूप छान. तुमच्या लग्नाची साडी तुम्हाला कोणी गिफ्ट केली होती की तुमच्या चॉईसची होती? मी मोरपंखी सांगितली होती, पण आमच्या ननंदबाईंनी रेड आणली आणि ती खूप छान दिसत होती. ननंदबाई शेजारीच आहेत. बरोबर का? तेव्हा मुलींना नेणं अलाउड नव्हतं. त्यामुळं मी माझ्या जाऊबाईंना सांगितलं होतं एक तर चिंतामणी कलर घ्या किंवा वेगळा असा डार्क कलर घ्या. तर त्यांनी मला चिंतामणी कलरचाच शालू घेतला आणि आत्ता श्रुतीला शालू घेताना मला तो आठवला की हा सेम माझा आहे, महिला पण तोच घ्यायचा. त्यामुळे आम्ही चिंतामणी कलरच घेतला. माझा जरतारीमध्येच झाला आहे बस्ता. सो माझा रात्रीचा लग्नाचा कलर डार्क रेड होता आणि जरदोजी वर्क होतं त्याच्यावरती आणि बनारसी साडी होती ती. माझ्या लग्नात मी वाईन कलरचा बनारसी शालू घातलेला आणि तो मी माझ्याच चॉईसनी घेतलेला होता. त्यावेळेस म्हणजे मला चॉईस दिली होती त्यामुळे तो चॉईस केला होता मी. पण त्यावेळेसचं कलेक्शन आणि आत्ताचं खूप वेगळं आहे, डिफरंट आहे खूप. पण आत्ताचं हे जरतारीचं मला खूप आवडलं आहे. कलर कॉम्बिनेशन आहे ते छान आहे आणि स्टाफचं पण सहकार्य खूप छान आहे. तुमच्यावर लग्नाच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? भरपूर म्हणजे आता माझं पहिलं लग्न झालं. सो मला सगळं शॉपिंगचं माहिती आहे. तिला काहीच माहिती नाही आहे. सो आता सगळीकडं माझीच धावपळ होणार आहे. साडी असू, ज्वेलरी असू, सगळं. सो रेडी आहे मी त्या गोष्टींसाठी आणि होईल आता सगळं चांगलं. लग्न बस्ता एकट्याने जाऊन करायचा की पूर्ण कुटुंबाने जाऊन करावा? सगळ्यांनी मिळूनच करावा. सगळ्यांच्या चॉईस कळतात आणि इथे जरतारीमध्ये आपल्याला जे पाहिजे तेच मिळते. हे खूप महत्त्वाचं आहे. साड्या सिलेक्शन करताना मतभेद होतात का? थोडेसे होतात, पण कम्युनिकेशन असलं की होतंय सगळं. तुम्हाला कोणती साडी आवडली होती आणि ती सिलेक्ट झाली का? नाही, मला ज्या आवडल्या त्यात सगळ्यांनी होकार दिला. त्यामुळं असं खूप कन्फ्यूज नाही झालो आम्ही की नाही का हे नको बाबा ते नको. काय झालं ते सगळं वेळेत आणि व्यवस्थित झालं. म्हणजे मी फर्स्ट टाईम लग्नापासूनच साड्या घेते आहे. ते आत्तापर्यंत मी जरतारीमध्येच घेते आहे. मी दुसरीकडे कुठे गेले नाही आहे. सो छान आहे इथलं कलेक्शन. म्हणून म्हणलं आपला दीदीचा पण बस्ता इथंच झाला पाहिजे.